हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। TV9 पोल स्टारच्या एक्झिट पोलनुसार मोदींची हॅट्रिक होणार। एनडीएला 364 आणि इंडिया आघाडीला 162 जागा मिळण्याचा अंदाज। तर महाराष्ट्रामध्ये मवियाला सर्वात जास्त 25 जागा मिळणार, एक्झिट पोलचा कल। एक्झिट पोल नाही, हा मोदी पोल आहे। इंडिया आघाडीच्या 295 जागा येणार। एक्झिट पोल नंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। TV9 पोल स्टारच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये मवियाची हवा। लोकसभा निवडणुकीमध्ये मविया 25 आणि महायुती 22 तर अपक्ष 1 जागा येण्याचा एक्झिट पोलचा अंदाज। मोदी जात आहेत, हाच 4 जूनचा खरा निकाल। मतमोजणी होईल आणि हुकुमशाहीचा अंधकार दूर होईल। सामनाच्या अग्रलेखातून मोदींसह भाजपवर जोरदार निशाणा। मतमोजणीच्या आधी इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगाची भेट। पोस्टल बॅलेटचा निकाल ईव्हीएम पूर्वी जाहीर करावा, आयोगाकडे मागणी। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद। दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद होणार। फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यात फटका बसण्याची चिन्ह। मतदारांना फोडाफोडीचं राजकारण अमान्य, भाजपला चिंतन करण्याची गरज। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। अजित पवार गट राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे दावा करणार, सूत्रांची माहिती। अरुणाचल विधानसभेमध्ये अजित पवार गटाला 3 जागांवर विजय। चिन्ह चोरलं, हे चोरटे दरोडेखोर पाकिटमार आहेत। निवडणुकीनंतर जनतेला कळेलच। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटावर निशाणा। मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब रिंगणात। आज अर्ज भरणार। आदित्य ठाकरेंसह मविया नेते उपस्थित राहणार। पश्चिम रेल्वेवरील सेवा विस्कळीत। बोरिवली स्थानकामध्ये ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड। लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं। अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी 70 तरुण महाराष्ट्रात। नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनेक खुलासे। बिश्नोई गँगनं मोठा कट रचून हत्येची तयारी केल्याचं उघड। 1100 टोल नाक्यांवर टॅक्समध्ये आजपासून 3 ते 5% वाढ। निवडणूक संपताच महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय। मुंबईत बुधवारपासून 10% पाणी कपात। बीएमसीकडून ठाणे भिवंडीसह इतर गावांना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा पाणी कपात लागू। अमूल दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी दरवाढ। आजपासून नवीन दरवाढ लागू होणार। गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा निर्णय। 10 जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज। यंदा राज्यामध्ये वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार। पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असणार। निवडणूक संपताच अरविंद केजरीवालांचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण। हुकुमशाही विरोधात आवाज उठवल्यानं मी जेलमध्ये जातोय, परत बाहेर कधी येईन माहिती नाही। आत्मसमर्पण करण्याआधी केजरीवालांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।